भजन कसं आहे का आनंदच देतो मला, किती परमानंद देतो भजनात, लय आनंद आहे. मला सांगा मध रागाने खाल्लं मग गोड लागत नाही का? लागतं का नाही? विष प्रेमानं पिलं मरतं का नाही? घरी गेल्यावर पिऊन बघा सकाळी कळतंय. विषाचं काम आहे मारणं, ते मारतच. मधाचं काम आहे गोडवा देणं, ते देतच. माझ्या भगवंताच्या नावाचं काम आहे पुण्य आणि समाधान देणं, ते देतच. तुम्ही कसंही घ्या न कुठेही घ्या, लय ताकद आहे माझ्या विठ्ठलाच्या नावात मला. म्हणून आम्ही विनंती केली, विषय तो त्यांचा झाला नाही ना. नावडे जन धन माता पिता, इतक्या गोड नामासमोर दुसरं काहीच आवडत नाही. इतका गोड देव आहे त्याच्यासमोर दुसरं रूप गोड लागत काय दिसतो महाराज देव? देवासारखं दिसणंच नाही. अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपति रखिलम मधुरम अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. नाम तुम्हारा कारण हारा, तुम्हारा कारण हारा, कब तेरा दर्शन हो. जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. आम्ही फक्त कल्पना करू शकतो. देव बघायच्या भानगडीत पडू नका, देव लय विशाल. देव महाराज रुक्मिणी माता बरं का, रुक्मिणी माता पत्नी जगाच्या मालकाच्या. महाराज देवानं काय केलं? देवानं लग्न केलं. देवानं लग्न, देवाला 16,000 किती? 108. मग जेव्हा रुक्मिणी सोबत लग्न करायचं तेव्हा देवानं सगळ्यांना निमंत्रण पाठवायचं काम नारदांकडे दिलं. कुणाकडे दिलं? नारदाकडे. आता नारद म्हणले देवानं मला एक बी दिली नाही, हे जो कसं होतंय बघू. देवानं मागितली होती नारदानं, पण देवानं काही दिली. ते देवानं का दिली नाही त्याचं कारण आहे, नारदानं वासनेपोटी मागितली होती. त्याच्यामुळं मग आता नारद म्हणले देवाचं कसं होतंय लग्न बघू. देवाची पहिली पत्रिका नारदानं देवाच्या पहिल्या सासऱ्याला दिली. देवाचा पहिला सासरा लक्ष्मीचे वडील. लक्ष्मीचे वडील कोण? लक्ष्मी समुद्राची कन्या. कोणाची? समुद्राची. लक्ष्मी आणि अलक्ष्मी अशा समुद्राच्या 2 कन्या आहेत. त्याच्यामध्ये लक्ष्मी ही समुद्राची कन्या आहे. महाराज जेव्हा जगाच्या मालकाच्या लग्नाचं निमंत्रण नारदानं सागराला दिलं, सागर उसळ्या मारीत गेला. आता नारदाला वाटतं कसं लगीन होतंय, एवढी एवढी द्वारका, केवढं सागर. त्या सागर जर द्वारकेत गेला तर द्वारका राहील काय? पण देव आहे तो. अरे उत्पत्तीत त्याची, सागराचं निर्माणच त्याचं. देवाला काय अवघड आहे? देव किती विशाल आहे सांगते. सागर उसळ्या मारीत आला. नारदाला वाटलं देवाची फजिती, पण देव आहे तो. महाराज हाताच्या अंगाच्या बरं का, हाताचा एक केस उपटला. कुठला? डोकेस तरी मोठा असतो, हाताचा दिसतही नाही. हाताचा एक केस उपटला, अर्ध्या केसात अख्खा सागर मावला. एवढा भगवंत विशाल आहे. तुम्ही विचार करा. आणि तुम्ही देवाला नैवेद्य केवढा ठेवता ग? निवद स्वतःची पुरणपोळी दुर्डी एवढी असती, पण देवाचं एवढंच असतो. एवढाच भात, एवढीच आमटी, नुसतं तुपात बोडबोडी होती तेवढीच 101ला लावी ती. नाकात घालती का देवाच्या तेवढा? केवढा आहे देव? अर्ध्या केसा जर अख्खा सागर मावला तर शंकराचार्य वर्णन करतात, मनोज गर्भ मोचनम विशाल लोल लोचनम अनंगरंग सागरम नमामि कृष्ण नागरम भजे व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम. एवढा विशाल देव की अनंत सागर त्याच्या एका कणात मावतील एवढी ताकद ज्या विषयात ज्या देवात आहे. तो देव फक्त भक्तांच्या हृदयात राहतो, बाकी कुठंच नाही. कारण इतका विशाल आहे तो कुठे मावत नाही. पण तो जिथे मावतो स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम. त्याचं आयुष्य देवाने गोविंद असे मागे, पण त्याच्यासाठी विषय येतो त्यांचा नामी म्हणलं देवा काही नको, देहाची काळजी नको, तू राखतो ना. तर
बरं मला इमानदारीनं सांगा, आपलं चांगलं आपल्याला चांगलं कळेल का आपलं चांगलं देवाला चांगलं कळेल? तुम्हाला कळलं का? आपलं चांगलं आपल्याला चांगलं कळेल का आपलं चांगलं देवाला चांगलं कळेल? कुणाला कळतंय की तुम्हाला? उगाच बोलवलं मला जमतंय की तुम्हाला? देवाला हे कळतंय, पण वळत कारण वळवणारा लय व्याकार रे. विवेकाते बोलवी संतोषाशी चाड लावी, बैसीजे तरी हिंडविदा हे देशा. हे मन विवेकाला विसरायला भाग पाडतं, संतोषाला चाड लावतं, बसल्या ठिकाणी फिरवतं. काय गॅरंटी माय मावलं इथं बसल्या त्यांचं मन इथं असं निम्मी अर्धे तर आता घरीच आहे. चालू कीर्तनात एक बाई अशी करत होती. म्हणलं आई हे काय करताय? म्हणली घरचं कुलूप लावलंय पण येताना वडून बघितलं नाही लागलंय का नाही. आता हिथं वडतं होय ग म्हातारे, काय ग माय मावल्या कसं येड आपलं मन मारा. आपल्या मनामुळेच आपल्याला आपली किंमत कळत. आपल्याला आपली किंमत कळली पाहिजे रे दादा. आपल्यात काय ताकद आहे? एक पोलीस आहे. कोण आहे? पोलीस आहे. पोलिसालाच चोरानं धरलं. कुणाला? आता हे कलियुग इथं असंच असतंय महाराष्ट्रात. इथं चोराला पोलीस नाही, पोलिसालाच चोर धरितो. इथं वरातीत नाचणारी सुशिक्षित आहे, कीर्तनात नाचणारी नालायक आहे. हे कलियुग आहे बाबा. इथं नवरदेवासमोर नाचणारी पोरगी फ्री माइंडेड हाय क्लास आणि इट इज अनएज्युकेटेड अनप्रोफेशनल अनक्लास लोअर क्लास थर्ड क्लास. आणि बरं का आजची पिढी ज्या विज्ञानाच्या जगात राहताना ज्या विज्ञानाच्या जोरावर एवढ्या उड्या मारताना सावज सांगे संतोषाला खोकड पुस्तकं वाचे. पुस्तक वाचून तर खोकडी शाणी होतात. हे विज्ञान सुरू कुठून झालं याची जाण ठेवा. जगातले सगळ्यात मोठे सायंटिस्ट ज्ञानोबा आहे. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचे आवेशे प्रगटले ते जे लखलखीत दिसे तर या विजू माझे असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबरांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. याला विज्ञान म्हणायचं, याला वारकरी संप्रदाय म्हणायचा. चाचूचे आणि सांडसे खंडी जपाय पाणी राजा हवसे. तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. पण या कलियुगाचं सत्य आहे, इथं 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं आहे का खोटं आहे? इथं 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा. याला चाणक्य नीती म्हणायची. आजच्या भाषेत याला ऍडव्हर्टाइजमेंट म्हणायचं. कळतंय? ज्या साबणानं गोरं होतं ते साबण खपणार नाही, पण ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाइजला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपणारच. पण त्याला कुणीतरी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी. ती काय साबणानं झाली बरे सोबळ्या. त्याच्या माईचं रक्त तिच्यात आहे म्हणून ती गोरी आहे. इतकंही वेड्यासारखं वागत जाऊ नका रे दादा. कळत नाही करे, कळत रे पण वळत नाही. खोट्याच्या नादी लागू नका. लई येड्यावणी वागायला दादा आपण. आपल्याकडे ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्या देवाला गर्दी जास्त आहे. आपण देव सुद्धा प्रचारावर केलेत, धर्म सुद्धा प्रचारावर केले. प्रत्येकाचं एक वेगळं सामर्थ्य दादा. आणि साधा प्रश्न आहे माझा, अरे ज्याला घरातले मायबाप कळले नाही त्याला पंढरीचे मायबाप कधीच कळणार नाही. आधी घरातले मायबाप समजून घ्या. पंढरीचे मायबाप घरातल्या मायबापातच आहे. अवघड झालं रे आमचं. आम्ही देव शोधतोय, सापडत नसतो रे. देव कधीच दिसत नाही. कीर्तनकार आहे तरी सांगते देव कधीच दिसत नाही. बदलू नका, आवाज मगापासून सांगते. देव कधीच दिसत नाही. देव बघायची गोष्ट नाही, देव अनुभवायची गोष्ट आहे. देव दिसत नसतो, देव असतो. फील इट, अनुभवा. मग आम्ही विचारलं देवा विठाला विठाला काय केलं म्हणजे तुला अनुभवता येईल? ते म्हणले काही नाही. काही न करणं हेच माझा अनुभव नाही. काहीच करायचं नाही. मग काही नाही केलं की सगळं होतं का? याचा अर्थ कष्ट करायचं नाही असं नाही, कर्म करायचं नाही असं नाही, या बाह्यांगाच्या नादी लागायचं नाही. फक्त विश्वास ठेवायचा. म्हणतो निनवणिता तैसे अनंत वाया व्यर्थ कथा संडी मार्ग. फक्त विश्वास. तू का म्हणे नाही चालत तर तातडी प्राप्त काळ घडी आल्या विना वेळ आल्याशिवाय जमत नाही. म्हणून आम्ही विचारलं देवाला, देवा काय करावं? देव म्हणे काहीच करू नको, चिंता करू नको. चिंता करू नका, बिलकुल चिंता करू नका. तुम्ही तुमचं सत्य जगत राहा, कष्ट करत राहा, सत्याची साथ द्या. जिथं तुम्ही सत्याची साथ द्या तुम्हाला तुमची किंमत कळेल. मग पोलिसाला चोरानं धरलं. पोलिसाला तुम्ही जागेवर आले का? पोलिसाला चोरानं धरलं. पोलिसांना आपल्याला मारू नये म्हणून अंगावरचं सोनं खिशातले पैसे चोराला दिले आणि पोलीस चोराला घाबरून घरी गेला. बायको म्हणली एवढं काय झालं भ्यायला? म्हणला काय सांगू, चोरानं धरलं.
बायको म्हणली तू पोलीस आहे ना? माझ्या बापानं पोलिसाला दिलं मला. उद्या जर 4 लोकांना कळलं तूच चोराला घाबरला तर शेण घालतील ना तोंडात लोक. ते म्हणलं काय करायचंय, पोलीस असलं म्हणून काय झालं, मला मारलं असतं त्यांनी म्हणून मी दिलं सोनं पैसे. त्यांच्याकडे मोठी मोठी हत्यारं होती. बायको म्हणली मूर्खा तुझ्याकडे बंदूक होती, तू बंदूक काय केली? ती म्हणला मी लपवली नाही तर चोरांनी ती बी नेली असती. ती लपवाय होती का? अरे तुलाच तुझी किंमत कळली नाही तर पुढच्याला तुझी किंमत काय कळणार आहे? तुला तरी कळव ना तू कोण आहे. म्हणून मला माहित आहे मी कोण आहे. मी त्याचा बघतोय, त्याच्या दारात कुणालाच अन्याय नाही. मी त्याचं बघतोय. अरे अपयश किती पदरात पडावं, संकट किती वाट्यात यावे, अरे लोकांना किती पाय खेचावं, जगानं कितीही नावं ठेवावं, फक्त पांडुरंगानं मस्तकावरचा हात काढू नये. जग जिंकायची ताकद माझ्यात आहे, तो मी बघताय. कारण मी बाकीचा विचार करत नाही ना. लय लांब जाऊच नका. तुकोबाराय म्हणले गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, एवढी ताकद माझ्या विठ्ठलाच्या नामात आहे. गाढवाचं घोडं करायची ताकद आहे, अजून काय पाहिजे? ते म्हणले महाराज तोंडाला येतं म्हणून काही बोलता का? गाढवाचं घोडं होतं का? गाढवाचं घोडं होतं का? जोडगे गार पुरुष मंडळी एक काम करा, कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटात थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. तुम्हाला वाटायला लागलं हिनं घ्यायचं ना आम्ही बोलायचं, देते बाबा पण बोल. मी काय तुम्हाला शास्त्रवेद विचारत नाहीये, साधे साधे प्रश्न आहेत माझे दादा, है की नाही? थोडं तुम्ही मुद्दाम करताय, मुद्दाम तुम्हाला माझी जिरवायची. तुम्ही कीर्तन मित्राला म्हणणार एवढी पोरगी बोंबलत होती, बोल बोल बघत होती आपल्याकडं, पट्ट्या बोललाच नाही. अरे कशाचा दाद्या? 7 कोटी घरं सोन्याची रावणाची. किती? 7 कोटी घरं शुद्ध कांचनाची. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटलची. धोड्याचा महिना 22.5 क्विंटल. अर्धा तोळा घातला आपल्या सासऱ्यानं तरी महिनाभर स्टेटस टीव्हीत होता. लाडाचा जावाई गेला सासरवाडीला अडकवर महिनाभर. जगाच्या मालकानं अक्षय धन दिलं, आयुष्यभर नाम घेतलं तरी कमी पडणार आहे, उपकार भेटणार नाही. विचार करा, 22.5 क्विंटलची एक चौकट, अशी 350 ते 400 चौकटी असणार एक घर, आणि अशी 7 कोटी घरं सोन्याची. 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, नवग्रहाच्या पायऱ्या कुबेर राखणीला. नाथ बाबा सांगतात गाडव वडी गजानन सटवी करी बाळांपण ही सत्ता रावणाची, तरी रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही, हे अटल सत्य नामचिंतन. अरे एवढं होतं तरी चरणावर मस्तक ठेवावंच लागलं. 2 BHK आपला टाळ्या वाजवीत जाणं तो वाटोळ होईल. अरे तेवढ्याच गेलं, आपली हप्त्यावरची गाडं कुठं वाजवतो? विचार करायचा जरा या विषयाकडे. सोपं आहे रे, काहीच अवघड नाही. का म्हणे सोपे आहे? संसार असू नाही तर परमार्थ, धनी शाना भेटला पाहिजे. संसार असू नाही तर परमार्थ. संसारात सुद्धा काय लागतं माय? सासूनं बोलावं, सासूनं नंदेनं बोलावं, जावेनं बोलावं, गावानं हिनवावं, महाराज सासऱ्यानं बोलावं, फक्त नवऱ्यानं म्हणावं. कशाला टेन्शन घेते, मी आहे ना. बाई सामर्थ्यानं संसार करते. खरंय का नाही? खरंय की नाही? झोडग्याच्या माय मावल्या, खरंय की नाही? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते, खरंय का? माझं झालं येईल मला अक्कल तवर सांगा, खरंय खोटे? हा म्हणजे अख्खं घर थोडं असं तसं असलं तरी जमतंय, फक्त कोण चांगलं पाहिजे? नवरा. बाई आनंदानं जगती, खरंय की नाही? तिला काय घेणं नसतं जगाशी, तिला फक्त ज्याच्या संग गाठ बांधली तो शहाणा पाहिजे. तो शहाणा असला की बाकीनं दिलेला त्रास ती एवढा मनावर घेत. पण सगळ्यांना बोलावलं पुन्हा त्यानं बी बोलावं असं वाटतं, जाऊन नदीवर जीव द्यावा. खरंय की नाही? हा काही नाही लागत रे दादा, 2 शब्द प्रेमानं बोलत जा, काय लागतं? पण तुम्हाला बी बोलताय ॲटिट्यूड आहे, तुम्हाला गोड बोलायला जमत नाही महाराज, थोडं बोलायचं. हे बघा, संसार न करणं हे आपल्याच्यानं जमणार नाही. आपण कर्माने बांधलेली माणसं, संसार करावाच लागणार आहे. आणि माझी तर विनंती आहे, ब्रह्मचर्य राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून संसार करीत जा, देव लवकर भेटून तुम्हाला महाराज. काही तुम्हाला वाटतं इकडं तिकडं करायची गरज नाही. सगळ्या संतांनी संसार केला, आपणही धडधडीत संसार करायचा. फक्त जगाच्या मालकाचं नाम संसार. नीट आहे का? संसार कसा असं? लग्न नामदेवरायाचं, नवरी राजाई, वरमाई गुणाई, वरबाप दामू शेठ, आणि लग्न लावायला ब्राह्मण पंढरीचा पांडुरंग आहे. तो संसार परमार्थापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे, ज्याचा साक्षीलाच पांडुरंग आहे. ह्यांच्या काय बायका वाट बघायला होत्या काय? बरं एका लाईनीनं गेले ती ना,
विचारणं गेलं ते विचारणं अवघड आहे. बारकेपणाची मजाची इकडे असते. वॉशरूमला एकाला जायचं असतं पण विचारायला चौघ जातात गुरुजीकडे महाराज. कधी एका मागे एक जाणारच. अवघड आहे. या आजच्या पिढीला आहे ना, हे बघा, पिक्चर बघू नये, गाणी ऐकू नये अशा मतातली मी. पिक्चर मनोरंजन देतं एवढं सामर्थ्य आहे त्याच्यात. गाणं मनोरंजन देतं एवढं सामर्थ्य आहे त्याच्यात. पिक्चर गाणं तुमचं मनोरंजन करू शकतात, पण जीवन घडवायचं असेल तर ज्ञानेश्वरी आणि गाथाच वाचावी लागेल. हे सामर्थ्य मनोरंजन तर करू शकतं, पण जीवन फक्त गाथा आणि ज्ञानेश्वरीच घडवू शकतं. लई लांब जाऊ नका रे. 22-23 वर्षाची पोरगी आहे मी. काय केलं असं आयुष्यात येऊन? काही एका पायावर उभं राहून तपश्चर्या केली काय वनात जाऊन? नाहीच की. लई उपवास तपास तब्येतीकडे जाऊ नका माझ्या. खाते लागत नाही माझ्या अंगाला, खाते मी ना. शरीराचे ताडावे माऊलींचं वर्णन आहे. लोक तोंडावर म्हणतात मला टीव्हीत लई चांगली दिसते, समोर लई किरकोळ आहे. ती टीव्ही आले का लाईनीनं या. राहिले 2-4 राहिले. येड्याचा बाजारून खुल्याचा शेजार आहे. तुमची काय चूक नाही. तुमच्या वयात ना आम्ही पण गेलो. असंच असते महाराज. लाईनच असते ती. काय काय असतं ना, कुठं का जायचं असतं ना, पण संगच असते ती सगळी महाराज. या विषयाकडे काही नाही, काही नाही पोरींनो, काही नाही दादांनो, काही नाही. आयुष्यात दारात तुळस आहे, घरात विठ्ठल आहे, मुखात नाम आहे, हातात ज्ञानेश्वरी, हरिपाठ पाठ आहे. संतांच्या वचनावर चालतो, धर्मानं जोगतो.